सगळ्यात आधी काचबिंदू म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते. तर डोळ्यांमध्ये एक ॲक्वियस नावाचं फ्लुइड असतं. ते जे फ्लुइड आहे ते अक्युमुलेट होत जातं आणि डोळ्यातलं प्रेशर जे आहे हे वाढत जातं. डोळ्यातलं प्रेशर वाढल्यामुळे ही डोळ्यांची जी नस असते, जी मेंदूशी कनेक्टेड असते, त्याचा रक्तपुरवठा कमी होतो आणि ही नस जी आहे ही हळूहळू करून डॅमेज व्हायला लागते. इंट्राऑक्युलर प्रेशर चेक करून आपल्याला लक्षात येतं की पेशंटला काचबिंदू आहे की नाही. तसंच डोळ्यांची रेटिनाची तपासणी किंवा मागच्या पडद्याची तपासणी करून पण आपल्याला आयडेंटिफाय होतं की पेशंटला काचबिंदू आहे की नाही. हे सोडून जर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री असेल, घरामध्ये कोणाला काचबिंदू असेल, तर अशा पेशंट्सनी दरवर्षी एक पेरिमेट्री टेस्ट, त्यानंतर दुसरी डोळ्यातलं प्रेशर, तिसरं OCT RNFL किंवा डोळ्यांचा एक CT स्कॅन असतो, तो आपण करू शकतो, ज्याने आपल्याला अर्ली डिटेक्शन ऑफ ग्लाउकोमा होऊ शकतं. आणि ग्लाउकोमा असा आजार आहे जो ड्रॉप्सनी जरी तुम्ही यूज केले तरी ड्रॉप्सनी डोळ्यांची दृष्टी जी आहे ही मेंटेन होते. त्याला आपण सायलेंट थीफ ऑफ आय असं पण म्हणतो, कारण हे आयडेंटिफाय तोपर्यंत होत नाही जोपर्यंत पेशंटची दृष्टी जी आहे ही खूप कमी होत नाही. त्यामुळे अर्ली चेकअप किंवा प्रिव्हेन्शन किंवा डॉक्टरांकडे जाऊन तुमची डोळ्यांची दृष्टी तपासणे हे जास्ती महत्त्वाचे आहे.